जर चेंडू तारेला लागून बाहेर गेला आणि तो जर फुटला, त्याच्यावरती जी क्रिया झाली ती क्रिया ग्राह्य धरली जाईल. षटकार असेल, चौकार असेल किंवा तारेला लागून कॅच पकडला आणि बॉल फुटला असेल तर आउट असेल. त्यानंतर पुढे दुसऱ्या चेंडूवरती चेंडू चेंज केला जाईल. ओके, आपण आता टॉस करतोय ताईंच्या शुभ हस्ते. दोन्ही टीमचे कॅप्टन सुरुवातीला जे 12 बॉलचं रबर बॉलचं पॅकेट आहे त्यामध्ये रबर बॉलचं पॅकेट आहे त्यामध्ये तुम्हाला 6 बॉल या टीमला दिले जातील, 6 बॉल या टीमला दिले जातील. त्या बॉक्सच्या पॅकेटमध्ये आपल्याला ही मॅच पूर्ण करायची आहे आणि जर ते बॉल बॉक्सचं पॅकेट संपलं तर तुम्हाला आयोजक बॉल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. ओके, हो. आयोजक डिवाइड करून देतील. टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती आपण या ताईंच्या शुभास त्या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस या ठिकाणी केला होतोय. आझादी चषक 2026 कोण कॉल करते? ओके, तुषार रणदिवे कॉल करतायत. हेड, इट इज हेड. टॉस जिंकलाय कॅप्टन तुषार यांनी. ताईंचा मनापासून आभार. तुषार, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही सर्वप्रथम गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे जिल्ह्यातील रबर बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा आणि खर तर सर्वप्रथमच ऑक्शनच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देवरोड परिसरात आपण पाहतोय. स्पर्धेबद्दल काय सांगाल आणि किती आतुर होता या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल आतुरता तर खूप असते. ती पावसाळा आला की देवरोडला कधी टुर्नामेंट असते रबर बॉलची ह्याची वाट पाहतात भरपूर प्लेयर लोक आणि खूप आतुरता होत होती आणि ती टुर्नामेंट आलेली आहे. खेळायला छान वाटेल. तुमच्या टीम बद्दल, संघ मालकांबद्दल काय सांगशील? ही खेळपट्टी मैदान त्याबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम आमच्या संघ मालकांचा आभारी मानेन की त्यांनी टीम घेऊन मला चॉईस प्लेअर घेतलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला. मी तो विश्वास पूर्ण दाखवेल आणि मला खेळण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा एकच प्रश्न, प्रतिस्पर्धी संघांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 7 ओव्हरची मॅच आहे. समोरच्या टीम मध्ये काय सांगू शकत नाही. रबर बॉल आहे, कधी पाऊस येईल कधी थांबेल. आम्ही तरी 70च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. तुषार रणदिवे आपल्या समेत होते. महेश नानगुडे आपल्या समेत आहेत. टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट असेल काय सांगशील? आणि टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? सर, आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही पण गोलंदाजीच करणार होतो आणि ठीक आहे, आता टॉस हरलोय, बॅटिंग आली आहे, जबाबदारी घेऊन खेळे सर. शेवटचा एकच प्रश्न, टीमचे संघ मालकांनी जबाबदारी तुझ्यावरती दिली त्याबद्दल काय सांगशील? आणि किती आतुर होता? आझादी चषक 10वं पर्व संपन्न होतंय, त्याबद्दल काय सांगशील? सर, खरं तर मी राहुल सरांचा आभार मानेल, कारण त्यांनी मला कॅप्टन बनवलं सर आणि ते मला इथं खेळायची संधी दिली, त्यांनी खरंच खूप भारी वाटते. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. महेश नानगुडे आपल्या समेत होते. तुषार रणदिवे आपल्या समेत होते. दोन्ही टीमला या ठिकाणी आयोजक आता रबर बॉलचे 10x बॉल या ठिकाणी प्रोव्हाइड करतायत.
हॅलो दोन्ही टीमचे कॅप्टन संगमाला खेळाडू थोडंसं लक्ष द्या. मॅच जर टाय झाली तर कंपल्सरी चेसिंग रूल आयोजकांनी ठेवलेला नाही. सुपर ओव्हरचा नियम ठेवलेला आहे. याची दोनही कॅप्टन आणि संघमालकांना विनंती आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे. जो संघ टॉस पराभूत होणार आहे तो संघ डगआउट चॉईस करणार आहे. याची कॅप्टन आणि संघमालक खेळाडूंनी नोंद घ्यावी. आणखीन एक महत्त्वपूर्ण नियम सांगायचा राहून गेलाय. जे 14 खेळाडूंचं स्क्वॉड बनवलेलं आहे त्यातील 13 खेळाडू ग्राह्य पकडून पुढील मॅचमध्ये 2 चेंजेस हे कंपल्सरी करायचे. एका खेळाडूला कमीत कमी एक मॅच खेळवणं बंधनकारक आहे. आयोजकांच्या वतीनं स्ट्रिक्टली विनंती आहे. आणि इम्पॅक्ट प्लेयर हा देखील नियम आयोजकांनी अलाउड केलेला आहे. त्यामुळे इम्पॅक्ट खेळाडू ज्यावेळेस तुम्ही इन आउट करणार आहे त्यावेळेस तुम्ही अंपायर सरांना त्या प्रकारे सूचना करा किंवा त्यांना त्या प्रकारची माहिती कळवा जेणेकरून ते कॉमेंटेटर आणि स्कोरर पर्यंत त्या प्रकारची माहिती कळवतील. त्यामुळे इम्पॅक्ट रूल हा देखील आयोजक कमिटीने अलाउड केलाय. हॅलो दोन्ही टीमचे कॅप्टन आणि संघमालक खेळाडू आणखीन एक महत्वाची सूचना आपल्यासाठी आहे. मैदानाच्या आतमध्ये काही पशु प्राणी असतात. या मैदानावरती आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना जर चेंडू लागला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायच्यात. नाहीतर काही टीम सांगतात की त्यांच्या पाठीमागे आमचा क्षेत्ररक्षक होता त्याला चेंडू पकडता आला नाही फेकता आला नाही. त्यामुळे या प्रकारच्या कोणतेही कारण कोणत्याही खेळाडूकडनं किंवा टीमकडनं आयोजक कमिटी स्वीकारणार नाही. जर आतमध्ये काही पशु प्राणी असतील त्यांना बॉल लागला चौकार गेला तर तो चौकारात ग्राह्य धरला जाईल. जर बॉल आतमध्ये अडला गेला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायच्यात कोणत्याही सिच्युएशनला. कारण का तशा प्रकारच्या घटना या मैदानावरती आपण घडताना कित्येक वेळा पाहिलेल्या आहेत. जर चुकीनं त्यामुळे कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही याची काळजी त्या टीममधील खेळाडू कॅप्टन संघमालकांनी घेणं बंधनकारक आहे. आणि उपस्थित दोनही टीमचे संघमालक यांचं सर्वप्रथम आझादी चषक 2026च्या आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. आपण या स्पर्धेच्या 10व्या पर्वात संघमालकीत्व घेतलं आणि खेळाडूंना खेळण्याची संधी दिली त्याबद्दल दोनही संघमालकांचं मनापासून आभार. कॅप्टन आणि खेळाडूंना पहिल्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेचे 3 ऑफिशियली अंपायर अमर साठे सर, दीपक पिळगावकर सर, त्याचप्रमाणे सागर बोध सर या 3ही पंच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. 3ही पंचांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर मी स्वतः समालोचक उत्तम सावंत आणि माझ्या समेत आपल्याच मावळ तालुक्यातील एक अतिशय दर्जेदार समालोचक आमचे सहकारी मित्र मावळ भूषण आदरणीय सुमित सोनोने सर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील आझादी चषकाच्या 10व्या पर्वात मनपूर्वक स्वागत आहे. आणि संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जगभर युट्यूबवरती प्रसारित होणार आहे. क्रिकलाय स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दीपकची मंडले सर, अमितची भुजबळ सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला युट्यूबवरती पाहायला मिळेल. आवर्जून अजूनही तुम्ही जर क्रिकलाय स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जा युट्यूबवरती क्रिकलाय स्पोर्ट्स सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या अपडेट, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आणि अनेक व्हिडिओज अनेक माहिती आपल्याला क्रिकलाय स्पोर्ट्सच्या माध्यमातून आझादी चषकाच्या 2026च्या 10व्या पर्वाच्या युट्यूबवरती आणि क्रिकलाय स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा, फॉलो करा क्रिकलाय स्पोर्ट्स या पेजला.
10 वाजून 10 मिनिटं झालेलं आहे. 10 वाजून 13 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वेळेची काय बंधन आयोजकांनी ठेवलेलं आहे. 40 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक डाव पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये रिव्ह्यू वगैरे सगळं इन्क्लूड राहणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे, ड्रिंक ब्रेक असेल किंवा रिव्ह्यू असेल किंवा बॉल हरवला, बाहेर गेला, वेळ लागला, या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड होणार आहे. याची देखील दोन्ही टीमचे कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती असणार आहे. 40 मिनिटं जिथे संपणार आहे तिथून पुढे एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. पाहायला मिळतोय नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूची कातळी आणि आदरणीय श्री बापूअण्णा कातळी यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. संभाजीभाऊ तेऊरकर असतील, उमेशजी नायडू असतील, साजिदभाई तांबोळे आणि सर्वच मित्र परिवार सातत्यानं ज्या टीमचे 11 खेळाडू आले असेल तर ते 11 खेळाडू घेऊन खेळू शकतात. ज्या टीमचे जे खेळाडू येणार नाही त्यांच्यावरती 100% आयोजक कारवाई करणार नाही. याची त्यामुळे संघ मालकांनी कॅप्टनना विनंती असणार आहे. आयोजकांनी त्या प्रकारच्या सूचना या ठिकाणी आम्हाला कळवलेल्या आहेत. 100% त्या खेळाडूंवरती तशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपल्या खेळाडूंची नावं या ठिकाणी संबंध बंधनकारक आहे. पहिल्या मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. 2 अतिशय तगडे ताकदवान बलाढ्य प्रतिस्पर्धी संघ आपल्याला एकमेकांच्या समोर उभे टाकताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय विवेक दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन सिंहगड स्पोर्ट्स क्लब ही टीम देखील आपण पाहतो आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिअल स्ट्रेंथ 11 हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तुम्ही कसेही कुठे लावू शकता. सुरुवातीलाच आपण नियमावली सांगितल्या आहेत. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. आझादी चषकाचा पहिला बॉल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे हलक्या हाताने कटवलाय. महेश नानगुडे आणि सलामीला आघाडीला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मनोज साठे ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्क होती. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतो. अविनाश रामगुडे, तुषार रणदिवे हे खेळाडू त्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तर रिअल स्ट्रेंथ 11 राहुल शेठ गायकवाड यांच्या मालकत्वाची टीम देखील आपण या स्पर्धेत पाहतो. आणि खरं तर दुसरा बॉल होता अमितचा आणि तो देखील आपण पाहिलं तर विकेट किपर पप्पू रामगुडे यांच्या हातात विसवताना पाहायला मिळतोय. खूप चांगली बॉलिंग. सकाळचं सत्र, 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन, आझादी चषक ही स्पर्धा प्रत्येक पर्वात काहीतरी वेगळं रूप घेऊन आपल्याला येताना नक्कीच पाहायला मिळते. स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन पाहायला मिळते आणि व्हेरिएशन ही अमित तांबेची फार मोठी ओळख राहिलेली आहे. गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये याही खेळाडूंना पुणे नगरीतून आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाची छाप सोडली. तो इथे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. जनसेवक आदरणीय बापूअण्णा कातळे यांच्या बॅनरकडनं आणि त्यांच्या होर्डिंगकडनं बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अमित तांबे. तर बॅटिंगसाठी मनोज साठे, सिक्सर किंग म्हणून याही खेळाडूची ओळख कोथरूड आणि पुणे परिसरातून आपण पाहिलेलं आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. पुल केलाय, स्क्वेअर लेगला हवेत उडवलाय आणि पाठवलाय. आझादी चषक 2026च्या 10व्या पर्वाचा पहिला सिक्सर. चिक चिक चिक. थँक्यू. एक जबरदस्त बॅटिंग. खरं तर पहिलंच षटक आपण पाहतो अमित तांबेचं आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट खरं तर याचसाठी ओळखला जातं.
कधी गोलंदाज कमबॅक करतात, कधी फलंदाज आपली आक्रमकता आणि स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय मनोज साठे. स्लोअर वन चेंडू होता, लोअर फुल टॉस होता, दिशा दिली आणि चेंडू मात्र जातोय डीप फाईन लेग मधून सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. चिक चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक. चौकार येतोय षटकारा पाठोपाठ. पहिले 5 चेंडू आणि धावपलकोती धावा, 11 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहू शकाल. ब्रॉडकास्टिंग लाईव्ह बाय क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळते. आझादी चषक 2026 ऑप्शन देखील आपण पाहिला आणि स्पर्धेची आतुरता तुम्हा आम्हा सर्वांना प्रत्येकालाच होते. आणि खरं तर काय बाउन्सर पेश केलाय, वेगवान चेंडू होता, तेच तर्रार होता अमित तांबेचा. शेवटचा बॉल आणि षटकाची होते समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद विदाउट लॉस 11 धावा. थँक्यू डीसे. सुमधुर संगीत देखील आपण आज दिवसभराच्या सत्रात ऐकणार आहोत. आज उद्या परवा 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा, परंतु एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना देखील विनंती आपण तयार राहायचंय. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस होणार आहे याची संघनायकांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे. समर्थ ट्रेडिंग कंपनी पुणे आणि अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे ही कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती आहे. राहुल सोनवणे येत आहेत षटक क्रमांक 2 करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. मनोज साठे स्ट्राईक एंड होते आपण पाहिलं. तर आता महेश नानगुडेला आपल्याला बॅटिंगसाठी मैदानी पाहायला मिळतं ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकात मनोज साठेच्या बॅटचा चलवा आपण पाहिला. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहिला. तर या षटकात महेश नानगुडेकडनं काय अपेक्षा असतील? तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे असणारे सर्वे सर्वा आदरणीय बापूअण्णा कातळे साहेबांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. तर रस्त्याच्या आजूबाजूला रस्त्यावरती ज्या काही 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या आहेत, सर्व गाडी मालकांना विनंती असणार आहे त्या आपण गाड्या बाजूला करून घ्या. बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न होता राहुल सोनवणेचा आणि तिथे आपण पाहिलं तर अंपायर सर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. नक्कीच या गोष्टींच्या चर्चा मैदानी पाहायला मिळतील. रिअल स्ट्रेंथ 11 हा संघ देखील आपण पाहतोय. आदरणीय राहुलची गायकवाड यांच्या मालकीची टीम. आणि विवेकभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन हाही संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. चेक करता येतं थर्ड अंपायर. पुन्हा एकदा विनंती आहे, रस्त्यावरती असणाऱ्या ज्या काही 2 व्हीलर आहेत किंवा 4 व्हीलर गाड्या आहेत, सर्व गाड्या मालकांना विनंती असणाऱ्या गाड्या बाजूला करून घ्या. सिमेंटच्या खेळपट्टीवरती बॉल पडलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला येतोय. त्यामुळे पंच आपल्याला कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. 13 धावा धावपलकोत आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती मनोज, नॉन स्ट्राईक एंड होती महेश नानगुडे. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. राहुलचा गती परिवर्तन करून टाकला. चेंडू विकेट किपर द ग्रेट लिजेंड पप्पू रामगुडे यांच्या हातातून त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निसटला. तो अतिरिक्त अवांतर 22च्या रूपाने एक सिंगल आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळते. 40 प्लेसचा प्रत्येक एक खेळाडू या संघात त्याचं चॉईस आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. खर तरी मॅच तुषार रणदिवे अगेन्स्ट महेश नानगुडे आणि ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, उत्सुक असतात. आज प्रेक्षकांची फार मोठी गर्दी पुण्याच्या मावळ तालुक्यातील रेल्वे धोबी ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू लॉंग लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अडवण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय. फेकी सुरेख येते. तोपर्यंत काही धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. अगदी स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध चेंडू अडवलाय बाउंड्री लाईनच्या लगत आणि तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जातात.
एक सिंगल मनोज साठे आणि महेश नानगुडे या जोडीकडनं आपण पाहिलं तर पळून पूर्ण केले जाते. मनोज साठे बॅटिंग करतोय 6 चेंडू आणि 10 धावा. महेश नानगुडे बॅटिंग करतात 3 चेंडू 3 धावा. आणि बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय विदाउट लॉस 15. यावेळेस बॅकफुट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. विकेट किपर पप्पू रामगुडे यांच्या हातामध्ये चेंडू विसवला होते. एक डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर मैदानात येताना पाहायला मिळतोय. अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेचे सर्व जनसेवक आदरणीय श्री बापूअण्णा कातळे यांचं शुभागमन होणार आहे आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रार्थना आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळायचा होता, काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात विकेट किपर आणि थर्ड मॅन फाईन लेग कडनं चुकी होते. चुकीला माफी नाही. 9+4 अतिरिक्त बोनसच्या रूपानं 5 धावा. एक जबरदस्त बॅटिंग करत रिअल स्ट्रेंथ 11 या टीम कडनं आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच फलंदाजी देखील आपण पाहतोय. मनोज साठे महेश नानगुडे या जोडीकडनं फ्री बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये. उघडा डोळे पहा नीट. आझादी चषकाचा पहिला मॅचचा पहिला फ्री हिट. स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकलाय. फाईन लेगला बीट करत चेंडू मात्र जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. थँक्यू, धन्यवाद डीसे. 24 धावा धावपल कुळत्यात रिअल स्ट्रेंथ 11 संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना 7 षटकांची मॅच, 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. अनेक जुने जाणते खेळाडू आज या मैदानाकडे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. सचिन भाऊ पानसरे यांचे शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे. यावेळेस बॅकफुट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे आपल्याला कळवत आहेत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव येते. मनोज साठे बॅटिंग करतोय 9 चेंडू आणि 14 धावा. महेश नानगुडे बॅटिंग करतात 3 चेंडू आणि 3 धावा. याच ठिकाणी आझादी चषक 2026 10वं पर्व आणि 10व्या पर्वामध्ये सचिनदादा पानसरे यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्पॉक्स. 2 षटक देखील समाप्त होत आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कुळत्या आणि स्कोर कार्ड होती 25 धावा. त्या देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकात 14 धावा राहुल सोनवणेनं या ठिकाणी खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रिअल स्ट्रेंथ 11 संघानं बनवल्यात 25 रन 25 धावा. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. उत्सव 3 रंगांचा आबाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला आणि भारतीय 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा मॅच कडे आपण जाऊयात. पहिलाच बॉल सरळ बॅटना, हवाई हल्ला, हवाई सफर. महेश नानगुडेचा ट्रेडमार्क सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या खेळाडूचा चाहता वर्ग पुण्यातच नव्हे तर मुंबई आणि महाराष्ट्रभर आपण पाहतोय तो बॅटिंग साठी सज्ज झालाय महेश नानगुडे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडून हलकं वळण घेतलं आणि आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतोय. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये येते. अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 32 धावा धावपल होत आहेत. करंट रन रेट 14.77. त्यावेळेस स्लोअर वन चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पंच दीपक पिळगावकर सर इथे आपल्याला कळवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू होते. अतिरिक्त अवांतर धाव येते.
एक्स्ट्राच्या रूपानं धावपलक होती, स्कोर कार्ड होती, धावा ऍड होताना पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर रबर बॉल क्रिकेटची हीच मजा असते आणि ती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महाराष्ट्रात पावसाळ्यात खेळल्या जाणाऱ्या रबर बॉल क्रिकेटला रेनी रबर बॉल क्रिकेट हा एक वेगळाच उत्साह आणि परंपरा असणारा खेळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. खरं तर हा खेळ प्रामुख्यानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अगदी सण उत्सवाप्रमाणे हा खेळ खेळला जातो आणि देखील या खेळाचे पडसाद आता पुण्यावरती देखील गेल्या काही वर्षात सातत्यानं पाहायला मिळत आहेत. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, संयमानं खेळण्याचा प्रयत्न होता. महेश नानगुडेचा बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. विकेट किपर तुषार रणदिवेच्या हातात एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जातोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगली वापसी अमित तांबेकडनं आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक करतोय गोलंदाज अमित. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, बॉल करेल हवाई सपार, ऑन साइड मिड विकेटला फेकून दिलाय महेश नानगुडेचा ट्रेडमार्क चलवा सिक्सर. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतोय आझादी चषक 2026 10वे पर्व आणि या 10व्या पर्वाचे आपण पाहिले गेले तर असणारे सर्वा ज्यांच्या नेतृत्वामध्ये आझादी चषकाचं 10वं पर्व यशस्वीपणे आपण शुभारंभ आज केलेला आहे. तसेच या ठिकाणी स्पर्धेचे असणारे सर्व उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा आणि संस्थापक अध्यक्ष संकल्प सोशल फाउंडेशनचे आदरणीय बापूअण्णा कातळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. अण्णांचा प्रथमतः मी आझादी चषकाच्या वतीने यंगस्टार दत्तनगरच्या वतीने स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संभाजीभाऊ थेऊरकर, त्याचबरोबरीने अजितभाई तांबोळी, उमेशजी नायडू यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ सौभाग्यवती नगरसेविका रेश्माताई बापूजी कातळे ताईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या या दोन्ही प्रमुख अतिथींचं प्रथमतः आझादी चषकाच्या वतीने मी गेले 5 पर्व आम्ही पाहतोय सर्वजण. बापूअण्णा कातळे साहेब या पर्वाचे खऱ्या अर्थानं या आझादी चषकाचे घटक राहिले आणि एक नवीन संकल्प बांधला, एक नवीन स्वप्न पाहिले. जे करायचंय ते एक मात्र जोरदार करायचं आणि म्हणूनच या 10व्या पर्वामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन आलेत. असे या स्पर्धेचे सर्व आदरणीय बापूअण्णा कातळे आणि त्याचबरोबर नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूजी कातळे दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. दोन्ही अतिथींचं मी यंगस्टार दत्तनगरच्या वतीने त्याचबरोबरीने स्पर्धेच्या सर्व आयोजकांच्या वतीने यांचं मनपूर्वक आदरपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत असणारे त्यांचे सर्व सहकारी मान्यवर त्यांचंही यंगस्टार दत्तनगरच्या वतीने सहर्ष स्वागत. थँक्यू. तर पुन्हा एकदा जाऊयात आपण आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिलाच डाव सुरू आहे. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आझादी चषक आणि पाहत राहा सन्माननीय बापूअण्णा कातळे आणि देशमाताई बापूजी कातळे यांचे एक बहारदार नेतृत्व. ओव्हर टू कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. थँक्यू सर. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांबे, स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन करून पाहायला मिळते. खरं तर या खेळाडूची ही खासियत राहिलेली आहे, ज्या वेळेस बॅटिंगसाठी मनोज साठे आलाय ना त्याच्या विरुद्ध त्यानं वेग कमी केलाय, गती कमी केली आणि बॉलिंग ट्रॅक वरती कमबॅक करण्याचा प्रयत्न अमित तांबेचा आपण सातत्यानं पाहिलेला आहे. व्यासपीठ होती, मान्यवरांचं शुभागमन देखील झालेलं आहे आणि एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. बाउन्सर पेश केलाय, वेगवान चेंडू होता, तेज तर्रार होता, गती होती या चेंडूमध्ये आणि खरं तर बॅटर मनोज साठेसाठी आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा आणि तिसऱ्या षटकात आल्या तब्बल 15 धावा. धावसंख्येचा आलेख चढत्या क्रमानं आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 40 धावा. 7 षटकांची मॅच, 7 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. रेनी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. प्रामुख्याने हा खेळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ग्रामीण भागात खेळला जातो. परंतु जर गेली 2-3 वर्षात आपण सातत्यानं पाहिलं तर आझादी चषक या स्पर्धेचं 10वं पर्व आपल्याला नक्कीच या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतं. आणि खरं तर या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ, भक्कम आधारवड जनसेवक आदरणीय बापूअण्णा कातळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्ष, गेली कित्येक पर्व या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्व अनुभवतोय. आणि याच वर्षी 10वं पर्व आणि त्यातच काही सर्व म्हणून तर या स्पर्धेचा तुम्हा आम्हाला
सर्वांना प्रचंड मोठा गर्व आणि 10वं पर्व संपन्न होते. चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरतून महेश नानगुडेच्या बॅटमधून सीमारेषा पार. धावा मिळतात 4. येतोय क्वालिटी चौकार. थँक्यू, धन्यवाद डीसे. या देहू रोडचे मायकल आणि यांचा डान्स पाहिला नाही तर देहू रोडची स्पर्धा पाहिल्यासारखं वाटतच नाही. यावेळेस बॅटचा अंदरुनी किनारा, विकेट किपरचा सहारा, बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला. अखेर गोलंदाज राहुल सोनवणेला मिळतं यश. बॅटर महेश नानगुडेचा संपतोय खेळ. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. धन्यवाद डीसे. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील. एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रिअल स्ट्रेंथ 11 राहुलची गायकवाड यांच्या मालकीचा संघ देखील आपण पाहिलं तर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि प्रतिस्पर्धी विवेक भाऊ दाभाडे यांच्या मालकीत्वाची टीम विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाऊसही रबर बॉलचं क्रिकेट एक विलक्षण आनंद देतं आणि तेच क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. डी इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचे इव्हेंट मॅनेजमेंट आपण पाहतोय. आझादी चषक 2026 आणि 10वं पर्व आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला इथे संपन्न होताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रदीप नैने टॉन यांच्या सौभाग्यवतींच्या शुभास्ते आपण टॉस संपन्न केला आणि पहिल्या मॅचला शुभारंभ करत हा पहिला सामना आज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. 2च्या मदतीनं धवपल कोत आणि स्कोर कार्ड होती. आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. अयन शेख आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे. डावकरतीचा एक अष्टपैलू गुणवत्ता असलेला खेळाडू. सध्याच्या घडीला याही खेळाडूच्या नावाच्या चर्चा पुणे जिल्ह्यात आपण सातत्यानं पाहिल्यात. अनेक स्पर्धा याही खेळाडूंना गाजवल्यात. पुण्यनगरीतील मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग असेल, तक्षशिला चषक असेल, पुणे पोलीस बॉयजचं चषक असेल, याही स्पर्धा गाजवल्यात आयानं. यावेळेस फटका खेळलाय डीप लॉंग ऑफला. एक टप्पा घेत उसळलाय आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. अयनच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. पन्नास धावा, अर्धशतक पूर्ण होते. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. रिअल स्ट्रेंथ 11 संघ एक गडी बाद 50 धावा. जनसेवक बापूंना कातळे स्पोर्ट फाउंडेशन प्रस्तुत आपण पाहतोय. यंगस्टर दत्तनगरचं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहायला मिळते. व्हाईट बॉल, खराब चेंडू आपण पाहिलं तर येतोय. पंच आपल्याला कळवतायत. सागर सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा त्या मात्र धावपल कोणत्या आहेत. एक गडी बाद 51 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. बॅटिंग साठी अर्शन आपण पाहतोय. 2 चेंडू 6 धावा. मनोज साठे 12 चेंडू 14. स्लोअर 1 चेंडू तालुक्यातनं कट केलाय. पॉइंटच्या दिशेनं फटका केलाय. ऑफ साईडला वेगाने येतोय क्षेत्ररक्षक अजय पुराणिक. फेकी करेल तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई या दोन्ही बॅटरच्या पायात आपल्याला पाहायला मिळते. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस आदरणीय मयूर सर आणि वाबळे सर, मी दोन्ही अतिथींना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं आझादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 53 धावा धावपल कोणत्या आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 7 षटकांची मॅच. कमीत कमी 4 गोलंदाजांचा वापर. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडनं चुकी होते. या छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडणार आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉप मध्ये. नॉन स्टॉप सीमा पार चौकार.
त्या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रिअल स्ट्रेंथ 11 राहुलची गायकवाड यांच्या मालकीत्वाच्या टीमनं बनवल्यात एक गडी बाद 57 धावा. कॅप्टन तुषार रणदिवेने सांगितलं होतं आम्ही प्रतिस्पर्धींना कमीत कमी 70-75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु महेश नानगुडेनं देखील सांगितलं होतं की आम्ही जेवढ्या जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू तेवढं मोठ्यात मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं देखील आपल्याला पाहायला मिळेल का ते देखील आपण पाहणार आहोत. विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कॅप्टन तुषार प्रचंड हुशार म्हणून आपण पाहिलं तर कॅप्टन तुषार गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल बॅटर मनोज साठेच्या पायावरती आदळलाय आणि पंच इथे आपल्याला कळतात एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बिपर विकेट हा नियम या स्पर्धेत नाही. सुरुवातीलाच आपण नियमावली सांगितलेल्या आहेत. 57 धावा धावपल कुळत आहेत. एक कडी बाद षटक क्रमांक 5 तुषार. स्लोअर वन चेंडू होता कमी गतीने टाकलाय परंतु पंच कळतायत आउटसाइड द लेग स्टंप खराब चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव येते आणि स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. एक एक धाव महत्वाचे आहे. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर क्षणा क्षणांनी बनतं कलियुग आणि एका एका धावेनं धावपल कुळते आणि स्कोर कार्ड होती बदलतायत आकडे आणि धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळते. 58 धावा धावपल कुळत आहेत. एक गडी बाद षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच भारतीय स्वातंत्र्य दिन आपण पाहतोय. 80वा प्रचंड उत्साहात आणि प्रचंड जोशात उल्हासात संपन्न केला जातोय आणि त्याचं औचित्य साधून जनसेवक आदरणीय श्री बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षम आणि कार्यतत्पर नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूची कातळे यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटच्या खेळाडूंना एक प्रचंड मोठं प्रोत्साहन देणारी आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी ही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू नव्हे तर टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला होता. चेंडू खाली राहिला. बॅटर मनोज साठे आपण पाहिलं तर उंच पुरा खेळाडू आहे, तगडा ताकदवान आहे. बराच वेळ तो खेळपट्टीवरती उभा आहे आणि संयमाचं क्रिकेट त्याच्याकडनं पाहिले, परंतु आता आक्रमकतेची गरज मनोज साठेच्या बॅट मधून इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला हवी आहे. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळायचा होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. तुषार रणदिवेनं मनोज साठेचा फुटवर्क त्या ठिकाणी रीड केलाय आणि अगदी अतिशय अचूक आणि योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना सिमेंटच्या खेळपट्टीवरती रबर बॉलरच्या माध्यमातून तो इथे आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 59 धावा रिअल स्ट्रेंथ 11 हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना बनवतोय. राहुलची गायकवाड यांच्या मालकीत्वाची टीम तर विवेक भाऊ दाभाडे यांच्या मालकीत्वाचा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस वरती बन गए बॉस. अर्शांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मी सुरुवातीला सांगितलं. या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, या खेळाडूकडे तो दमखम आहे, कारण का गेल्या 2-3 वर्षाच्या कालखंडात याही खेळाडूच्या नावाच्या चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळत आहेत. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे आणि महाराष्ट्र पोलीस साहेबांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्या बॅट मधून काय धुवाधार बॅटिंग आपण पाहतोय. अर्शान पण सागेन फटका जमिनीच्या समांतर आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला बडी स्ट्रॉंग अप च्या अगदी मधोमध फील्ड केला फेकी सुरेख आहे आणि बॅकअप केला चाल तोपर्यंत पळून पूर्ण केला तर 2 धावा. सदुसष्ट धावा. स्लोअर वन चेंडू होता समोर फटका खेळला लॉंगॉपला. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय आणि फेकी केली जाईल तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. एकच सिंगल येतोय. खूप चांगला कॉल होता मनोज साठे यांचा. षटकाचे होते समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 68 धावा. या षटकात 11 धावा कॅप्टन तुषार रणदिवेनं इथे खर्च केल्यात. प्रचंड हुशार म्हणून कॅप्टन तुषारची ओळख आणि
संघमालक विवेक भाऊ दाभाडे यांनी जी जबाबदारी दिली आणि तो जबाबदारीचा जिम्मेदारीचा विश्वासाचा खेळ तुषारच्या माध्यमातून आपण पाहिलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 68. शेवटचे 12 बॉल पहिल्या डावातील अजूनही बाकी आहे. की धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. पहिल्याच मॅच मध्ये आजच्या पहिल्या दिवसात 100+ धावा 3 अंकी धावसंख्या बनवली जाईल का यावरती देखील आता क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या नजरा त्या मात्र पाहायला मिळतील. अनेक असंख्य प्रेक्षक क्रिकलाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आझादी चषक 2026 आपण पाहत आहे. जनसेवक आदरणीय बापूअण्णा कातळे प्रस्तुत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षम तत्पर नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूची कातळे प्रस्तुत आपण पाहत आहे. आझादी चषक 2026 चा भव्य दिव्य देखणा देदीप्यमान सोहळा 10वं पर्व आणि त्यातच काही सर्व. फुल टॉस बॉल अजय पुराणिकचा पहिलाच बॉल त्यावरती केलाय वार. बॉल पाठवलाय सीमारेषा पार, ठोकलाय उत्तुंग षटकार. थँक्यू, धन्यवाद. डीचे 74 धावा धावपल कोलतायत. 1 गडी बाद आणि आक्रमण आपण पाहतोय. यावेळेस टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. 1 डॉट बॉल येतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन संघमालक विनंती असणार आहे. 1 इनिंग झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमला खेळपट्टीवरती लाईनअप करायचे. आणखीन एक अर्शनच्या नावाच्या चर्चा आज धोबी ग्राउंड मावळच्या आणि पुण्याच्या मैदानात होत आहेत. अजून एक ठोकलाय सिक्सर. थँक्यू, धन्यवाद. डीचे 2 षटकार ठोकलेत. गगनभेदी गगनचुंबी अर्शनची बॅट आज बॅट राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीप्रमाणे वार करते आणि प्रतिस्पर्धींना गार करते. 2 षटकार ठोकत धावफलक रिअल स्ट्रेंथ 11 राहुलची गायकवाड साहेब यांच्या मालकीच्या टीमनं बनवल्यात. 1 गडी बाद 80 धावा. 6व्या क्रमांकाचं षटक सुरू आहेत. आणखीन शेवटचा अंतिम टेत ओव्हरचं षटक बाकी आहे. अजय पुराणिक यावेळेस मिडल ऑफ द बॅट होत नाही. बॅटच्या अगदी स्टिकर वरती चेंडू लागतोय. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी अखेर थांबवलंय बॅटर मनोज साठेनं अर्शनला. 1च धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 गडी बाद 81 धावा. आज अशरफ शेख माटे याचाही वाढदिवस आहे. त्याला देखील बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तमाम क्रिकेटचे रसिक प्रेक्षक खेळाडू सर्वांना 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आणि कार्यक्षम तत्पर नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूची कातळे यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट पिच चेंडू होता. वेगवान चेंडू बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न मनोज साठेसाठी. अजय पुराणिकचा डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू मैदान ती पाहायला मिळते. वेगावरती स्वार होते आणि गोलंदाजीतून देखील भेदक मारा इथे आपण अजय पुराणिक कडनं आपण पाहतोय. 5 चेंडूवरती त्यानं खर्च केला तब्बल 13 धावा. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळायचं होता. पंच कळवतायत आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉल. या वर्षीची खडकवासला प्रीमियर लीग आपण पाहिल्याने त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 2 व्हीलर बाईकचा मानकरी आणि तिथून पुढे या खेळाडूंना आपण पाहिलं तर पुण्याच्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. अजय पुराणिक आपल्याला पाहायला मिळते. श्री सचिन डवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात या नावानं. शेवटचा बॉल होता त्यावरती एक सिंगल येतं. तपलक पुढे जातोय. अतिरिक्त अवांतर लेग बायच्या रूपानं आपण पाहतोय. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड होते आकडे बदलतात. षटकाची होते समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना रिअल स्ट्रेंथ 11 राहुलची गायकवाड साहेब यांच्या मालकीच्या टीमनं बनवल्यात. 1 गडी बाद 83 धावा.
जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. हर्षांनी मागील षटकात केली. मनोज साठेकडनं देखील अपेक्षा आहेत. शेवटचे षटक अंतिम ओव्हर. प्रचंड हुशार कॅप्टन तुषारचा पहिलाच बॉल फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी स्टेडियम, सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आता मनोज साठेकडनं पाहायला मिळते. लय मध्ये आलाय शेवटच्या षटकात पहिल्याच बॉल वरती. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचं खाली टो घेतलंय चेंडूंना. डीप विकेटला आलाय. वेगवान क्षेत्ररक्षण फेकी थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. बॅकअपला येत आहेत पप्पू रामगुडे आणि तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 1 2 3 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि 3च्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. स्कोर कार्ड वरती बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 92 धावा. 92 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 92 धावा. रिअल स्ट्रेंथ 11 संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना बनवतोय 92. शेवटचे षटक सुरू आहे. अंतिम ओव्हर आपण पाहतोय. आझादी चषक 2026. यावेळेस फटका खेळलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होते आणि चेंडू मात्र अडवलाय. तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जातात बॅटर अर्शन शेख कडनं. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. धावफलकावरती वाढ होते. हर्षन बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 32 धावा. आज काय जबरदस्त बॅटिंग केली हर्षन शेखनं. षटकार चौकारांची बेधुंद फटाके आज त्याच्या बॅट मधून आपण फुटताना पाहिलेत. फुल टॉस आणि फुल टॉस वरती देखील एक उत्तुंग फटका हवेत खेळलाय आणि टिपला जातोय. सेल संपतोय हर्षन शेखच्या बॅटिंगचा खेळ. विकेट क्रमांक 2. विकेट येताना पाहायला मिळते. ऋषिकेश चोरी सर आपण पाहिलं तर आता बॅटिंग साठी उतरतायत. अमराज मृत्युंजय ब्रँड आपण पाहिलं तर संपूर्ण पुण्यातच नव्हे तर कोथरूडचा ब्रँड आता महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारत देशभर आपण पाहतोय. यानंतर या दोनही टीमला विनंती आहे. बॅटिंग करणारी आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानावरती लाईनअप करणार आहे. मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लगेच आपण उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा खेळाडूंना विनंती आहे आपण उपस्थित झाला असेल तर आपणही लाईनअप करणार आहात. कारण का मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस देखील मैदानावरती संपन्न होणार आहे. 2 गडी बाद 94 धावा. 7वं षटक सुरू आहेत. अंतिम ओव्हर आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि बॅटिंग साठी उतरत आहेत द ग्रेट लिजंड 40+ खेळाडू ऋषिकेश चोरे बॅटिंग साठी. यावेळेस समोर खेळायचा होता. लॉंगॉनला खूप चांगला फटका ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. खेचून मारलाय आणि त्यावरती एक सिंगल घेत स्ट्राईकला रोटेट करत आपलं खातं खोलतायत. आणि खेळाडूंना घडवण्याच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा मोलाचा खारीचा सियाचा वाटा आहे. अनेक खेळाडूंच्या जडणघडणीत या व्यक्तिमत्वाचा फार मोठा वाटा आहे. ते बॅटिंग साठी आपण पाहतोय ऋषिकेश चोरे. यावेळेस स्लोअर 1 चेंडू होता. कमी गतीने टाकलाय. मनोज साठे रीड करू शकला नाही आणि शेवटचा बॉल डॉट बॉल. तर चला विनंती असणार आहे या दोन्ही टीम्स आपण खेळपट्टीवरती लगेच लाईनअप करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा अधिकचा वेळ आपण इथे घ्यायचा नाहीये. आणि आज आपण पाहिलं तर बापूअण्णा कातळे यांचे चिरंजीव प्रामुख्याने ब्रह्मा बापूअण्णा कातळे हे देखील उपस्थित आहेत. ब्रह्माचं देखील स्वागत आहे. आणि आपल्या वडिलांनी जे खऱ्या अर्थानं हा भव्य दिवस सोहळा उभा केलाय तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. तर मी व्यासपीठावरती असणारे सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी खेळपट्टीवरती यायचंय. वाबळे साहेब असतील, त्याचबरोबर मयूर सर असतील, महाराष्ट्र पोलीस सेवेत करत असणारे दोन्ही मान्यवर त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आझादी चषक 2026 आणि त्याचबरोबरीने यंगस्टार दत्तनगरचे सगळे आपले आयोजक त्यांना विनंती असेल आपणही खेळपट्टीवरती यायचे. राजू तरोजी सिंग अर्थात सगळ्यांचे लाडके बॉस अजितभाई तांबोळी, सगळ्यांनाच विनंती आहे. संभाजी बोथेऊरकर, उमेश नायडू, विनोद पोल, सागर राऊत, प्रमोद पोल, त्याचबरोबर तुषारभाऊ शिंदे या सगळ्याच आपल्या आयोजकांना विनंती आहे आपण खेळपट्टीवरती यायचंय. दोन्ही टीम्स आपण खेळपट्टीवरती लाईनअप करा. थोड्याच वेळामध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न करणार आहोत. गेले 5 पर्व आपण पाहिले गेले तर
ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आझादी चषकाचं आयोजन करतोय आणि बाप्पांना कातळे त्याचबरोबरीने सौभाग्यवती रेश्माताई बापूजी कातळे नगरसेविका म्हणून सध्या ते प्रभाग क्रमांक 16 पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पद भूषवत आहेत आणि विशेषतः अण्णांनी ज्या प्रकारचं जनसेवक हे नाव मिळवलं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत ताई आज आपण पाहिलेली तर आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकास कामांचं मात्र त्यांनी आराखडा उभा केलाय. विविध सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत आणि आज प्रामुख्याने रेश्माताई बापूजी कातळे ताई प्रामुख्याने आज उपस्थित आहेत आणि ताईंच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा उद्घाटनी सोहळा संपन्न करतोय. सर दोन्ही टीम्स लाईन अप करा आणि यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला विनंती करतो आपण टॉस साठी लगेच खेळपट्टीवरती तयार राहायचंय. ऑक्शन पद्धतीने पुणे रबर बॉल प्रीमियर लीग आपण या स्पर्धेचं आयोजन करत असताना खऱ्या अर्थानं बाप्पांनी जे सांगितलं होतं त्याचबरोबरीने यंगस्टार दत्तनगरच्या पाठीशी खंबीरपणे एक उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणून जनसेवक आदरणीय बाप्पांना कातळे नेहमीच अण्णांचा सपोर्ट यंगस्टरच्या पाठीशी नेहमीच राहिला आहे. त्याचबरोबरीने आझादी चषक म्हटलं की बाप्पांचं नाव हे नेहमी पुढे येतं आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आझादी चषकाचं 10वं पर्व खऱ्या अर्थाने गेले 10 पर्व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण आझादी चषकाचं आयोजन करत असतो. संभाजीभाऊ थेऊरकर या स्पर्धेचे असणारे संकल्पक आणि तिथून पुढे आपण पाहिले गेलं तर बाप्पांना कातळे यांची मिळालेली साथ आणि या साऱ्या साथीच्या जोरावरती आज आझादी चषकाचे 10वं पर्व आपण आणि या 10व्या पर्वाचा शुभारंभ होतोय. तर खेळपट्टीवरती सगळे दाखल झालेले आहेत. सर्वात पहिले तर आपण आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण दरवर्षी आझादी चषकाचं आयोजन करतो. तर सर्वात पहिले तर विनंती माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतो अशा सर्व भारतीयांना आग्रहाची विनंती आपण सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचंय. आपल्या डोक्यावरती असणाऱ्या कॅप सगळ्यांना विनंती आपण आपल्या डोक्यावरच्या कॅप इथे रिमूव्ह करायच्या आहेत. एक साथ विश्राम. आपल्या आजूबाजूला जर कोणी बसलं असेल तसे त्यांना सूचना द्या. आपण नॅशनल अँथम अर्थातच राष्ट्रगीत भारतवर्षाच्या सन्मानामध्ये आपण घेत आहोत. 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना सगळेजण या भारतवर्षाचा आपण पाहतोय स्वातंत्र्य दिनाचे आणि आझादी चषकाचे साक्षीदार होण्यासाठी आलेलो आहोत. काही मान्यवर आले विनंती करतो आपणही खेळपट्टीवरती या लगेच. मेरा आवाज जहां तक पहुंच रहा है सभी भारतीयों से विनती है कि सभी जन अपने अपने जगह पे खड़े हो जाइए. हम लोग यहां पर राष्ट्रगीत ले रहे हैं. एक साथ सावधान. भारत माता की वंदे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचे असणारे सर्व प्रभाग क्रमांक 16 पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूजी कातळे त्याचबरोबरीने चिंचवड विधानसभेचे उपाध्यक्ष आणि संकल्प सोशल फाउंडेशन संस्थापक आदरणीय बापूअण्णा कातळे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न करत आहोत. आज आपण पाहिले गेले तर आझादी चषकामध्ये मॅन ऑफ द विजेत्या संघ मालकासाठी देखील एक 2 व्हीलर बाईक आहे. प्रथम क्रमांकासाठी 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख, तृतीय क्रमांकासाठी 70,000. त्याचबरोबर cricklife.in माध्यमातून या स्पर्धेचं असणारे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रातील नामवंत समालोचक तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतील. आणि आपण नाणेफेकीचा कौल देखील जो करतोय. यानंतरची होणारी मॅच समर्थ ट्रेडिंग कंपनी पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी लढत आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे उपस्थित असतील आणि लगेच आपण इथे
टॉस देखील करणार आहोत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स. त्याचबरोबरीने आपण पाहिले गेले तर प्रत्येक वर्ष आझादी चषकाने आपण पाहिले गेले तर अनेक खेळाडूंना नावारूपाला आणले, अनेक खेळाडूंना पुढे आणले. मी विनंती करतो आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रामुख्याने बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन यंगस्टर दत्तनगर यांचे फार मोठं कष्ट खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उभं करण्यासाठी नेहमीच राहिले आणि म्हणूनच आणि विशेषतः नगरसेविका ताईंचं कार्य, ताईंचं काम प्रभाग क्रमांक 16 मध्ये खणखणीत मात्र ते बोललं जातं. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मात्र त्यांच्या माध्यमातून सोडवले जातात. असे आदरणीय सौभाग्यवती रेश्माताई बाप्पांना कातळे ताईंचा प्रामुख्याने यंगस्टर दत्तनगर आणि त्याचबरोबरीने बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने ताईंचा यथोचित असा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जाईल. तर विनंती असणारे आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय बाप्पांना कातळे स्वतः मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना, कारण ज्या क्रिकेटने आपण पाहिले गेले तर खूप मोठा मित्रपरिवार जोडला आणि बाप्पांना देखील प्रामुख्याने नेहमी ते उल्लेख करत असतात, मी खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलोय आणि त्यामुळे क्रिकेटबद्दल मला जी आपुलकी आहे, क्रिकेटबद्दल मला जो आनंद आहे हा माझा काहीतरी तो वेगळाच आहे. कारण रावेत परिसर असेल, किवळे परिसर असेल, या परिसरामध्ये नेहमीच त्याने विविध स्पर्धेचं आयोजन करत असताना मात्र क्रिकेटची नातं आहे, क्रिकेटची नाळ जोडलेली ती मात्र नेहमी कधी दूर होऊ दिली नाही त्यांनी. आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण पाहतोय आझादी चषकाचं हे आयोजन होत असताना तेच आदरणीय बाप्पांना कातळे थोडासा या पावसाळी रबर बॉलचा क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण खेळपट्टीवरती त्यांना पाहतोय. सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र या क्षेत्रामध्ये नेहमीच अण्णांच्या नावाची चर्चा आपण होताना पाहिलीच, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपलं आणि विशेषतः या आझादी चषकाच्या 10व्या पर्वामध्ये आपण एकंदरीत जर आपण पाहिले तर बाप्पांनी सांगितलं की आपल्या देहरोड परिसर असो किंवा मावळ असो किंवा पिंपरी चिंचवड परिसर असो किंवा पुण्यातील परिसर असो, असे खेळाडूंची काही तुम्ही मात्र विशेष सन्मान आपण ठेवायचे ज्यांनी आपल्या देहरोडचं, मावळचं आणि पुण्याचं नाव मोठं केलंय. आणि म्हणूनच यावर्षी आपण पाहिलं तर काही विशेष सन्मान आपण काही खेळाडूचे करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने लेजंड खेळाडू विशेष सन्मान आम्ही बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्याचबरोबरीने यंगस्टार दत्तनगरच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान आम्ही संपन्न करतोय. तर मी त्यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्याचबरोबर यंगस्टारचे सर्व आपले सदस्य, बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशनचे सर्व सदस्य आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे या. चला फिल्डिंग लावून घे टीम. तुषारभाऊ शिंदे, संभाजीभाऊ थेऊरकर, विनोद पोल, प्रमोद पोल, सगळेच आपले सदस्य असतील, साजिदभाई तांबोळी, उमेश नायडू,
सागर राऊत, सन्मान घ्या ताईंचा, ताईंचा पण सन्मान करतोय. यंगस्टार दत्तनगरची सर्व टीम यंगस्टार दत्तनगर, त्याचबरोबरीने बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन, विनंती असेल आपण सगळ्यांनी ताईंचा आपण सन्मान ते संपन्न करतोय. तर आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. तुषारभाऊ शिंदे असतील, प्रमोद पोल, विनोद पोल, ज्यांच्या सहकार्यामुळे यावर्षी आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक असेल, 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल, 70,000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर विजेत्या संघ मालकासाठी असणारी टू व्हीलर बाईक असू द्या, या सर्वांचे पुरस्कर्ते आदरणीय बापूअण्णा कातळे, नगरसेविका रेश्माताई कातळे आणि ताईंचा आज आम्ही अशा ठिकाणी विशेष सन्मान हा संपन्न करतोय. तर मी प्रामुख्याने नगरसेविका आदरणीय रेश्माताई कातळे ताईंना विनंती करतो की ताई आपण प्रथमतः या आझादी चषकाला शुभेच्छा द्याव्यात, सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आज स्वातंत्र्य दिन त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज या खेळाडू जमलेले सर्व खेळाडू, आझाद चष्मक या सर्व खेळाडूंना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर नक्कीच एक खेळाडू म्हणून आणि या स्पर्धेचे एक आपले आयोजक म्हणून आपलं पुन्हा एकदा मी यंगस्टार दत्तनगर, बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा या आझादी चषकाच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजून यासी केला हिंद उत्सव साजरा, शिवराजा तुझं मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना प्रथम मानाचं वंदन करतो आणि मित्रांनो घेऊन जातो तुम्हाला आझादी चषकाच्या 10व्या पर्वातले आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना. उपस्थित तमाम खेळाडूंचं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं तुमचं सर्वांचं मी सुमित सोनवणे आणि त्याचबरोबर यंगस्टार दत्तनगर स्पर्धेचे मुख्य आयोजक संभाजीभाऊ थेऊरकर, साजिदभाई तांबोळी, उमेश नायडू यांच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता असं थोडीशी नोंद घ्या. विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, सिंहगड स्पोर्ट क्लब हा संघ बघायचे मैदानामध्ये कशा प्रकारे आता बॅटिंग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज आहेत. एका बाजूने रोहन आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे, अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये नावाची छाप सोडणार दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी आलाय. महेश नानगुडे, पहिलाच बॉल होता यावेळेस आपण पाहिलं तर कट केलाय, डीप पॉइंट मध्ये प्रोटेक्शन लावलंय, तिथे थोडेसे फंबल होत आहेत. बघायचंय चेंडू मात्र चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. आझादी चषकाला सलामी ठोकत धावा मिळतात 4, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. महेश नानगुडेच्या नावाची चर्चा तर सातत्याने होताना आपण पाहिली आहे, परंतु या स्ट्रेक मध्ये आपण पाहिलं तर रोहनने बॉडी वेट थोडासा पाठीमागे केला आणि त्यानंतर मात्र फक्त बॅटचा फ्लो समोर आणला, चौकार मिळालाय. 4 धावा इथे येत आहेत. मयूर ओ यावेळेस आता मात्र बुंद्यात टाकलेला बॉल थोडासा चाचपडत खेळण्याचा प्रयत्न जरूर रोहन नराळे यांचा राहिला. महेश नानगुडे एकंदरीत आपण पाहिले गेले तर एक सिंगल स्वतःची स्ट्राईक इथे रोटेट करेल. आणि मी नेहमी सांगत असतो बघा, तुम्हाला जर लॉंग इनिंग खेळायचे, अधिक वेळ जर विकेट वरती थांबायचे तर त्यासाठी तुम्हाला मात्र स्ट्राईक रोटेट होणं गरजेचे. मोठा फटका आला त्यानंतर स्वतःची स्ट्राईक रोटेट केली आहे. एका बाजूने अनुभवाने परिपूर्ण आहेत तर दुसऱ्या बाजूने सध्या अलीकडच्या काळाचा हंगामाचा स्टार महेश नानगुडे. इथे मात्र कट केल्या बॉलला पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि स्पेशली आपण पाहिले तर याच स्ट्रोक साठी
अविनाश रामगुडे यांची सातत्याने ओळख राहिली आहे. पुणे जिल्ह्याने महाराष्ट्राने मात्र मिस्टर नॉट आउट म्हणून देखील त्यांना ही उपाधी दिली. पंधरा धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती असताना महेश नानगुडे पण आता बॉलिंग ट्रॅकवरती डाऊकर हाताने ओ यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न उंच गेलाय लॉंगॉनच्या दिशेने. खेळाडू आलेत आणि जजमेंट खूप चांगलं होतं. वीरेन नाईली त्यांचं, ज्या खेळाडूचा आपण इमर्जिंग प्लेअर म्हणून या सीझन मध्ये आझादी चषकामध्ये सन्मान करणार आहोत, तोच वीरेन आलाय. आणि वीरेनने मात्र कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. पहिला मोहरा डगआउटच्या आश्रयाला पाठवलाय. रोहन नराळे होतोय बाद. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहिले तर महेश नानगुडे जरूर आपली बॅटची जादू मात्र अधिक वेळ दाखवू शकला नाही, परंतु तो गोलंदाजीसाठी आला आणि गोलंदाजीसाठी आल्यानंतर मात्र त्याने पहिली विकेट मिळवली. रोहनला मात्र डगआउटच्या आश्रयाला पाठवून दिले आणि नवीन बॅटर दाखल देतोय अमित तांबे. 2026 म्हटलं की अगदीच अमित तांबेची आठवण होते, कारण अमित तांबेने या हंगामामध्ये देखील आपण पाहिलं तर आपल्या नावावरती एक 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जरूर कोरली आहे. तो अमित तांबे. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल थोडासा चकवा देण्याचा प्रयत्न जरूर होता. फिंगर रोल केले होते महेश नानगुडे यांनी. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. धावफलक आपण पाहतो एका धावेने पुढे जाईल. धावफलकावरती 16 धावा. आणि विशेषतः आपण पाहिलं तर यशाच्या मागे ऋषी जोरी हे नाव जर आपण पाहिले तर नेहमीच पुणे जिल्ह्यातील नवीन खेळाडूंसाठी ठरलेले एक हक्काचं व्यासपीठ म्हणून ऋषी जोरी सरांचं नाव चर्चेत राहतं. अनेक खेळाडूंना ते संधी देतात. अनेक खेळाडूंना मात्र महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर कसे खेळाडूंना घेऊन जाता येईल, त्यांना मोठं कसं करता येईल, हे ऋषी जोरी सरांनी काम केलंय. थोडीशी शफल झाले होते. ऑफस्टिक वरती येताना पाहायला मिळाले अविनाश रामगुडे. आणि अविनाश रामगुडेची खासियत आहे की ज्या ज्या एक एक धावा असतात ना, ते मात्र कधी सोडण्याचा प्रयत्न करत नाही. ती एक एक धाव कशी मिळेल, कारण असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता आहे सागर. आणि क्षणाक्षणाने बनतो. वाईट तर जरूर आलाय. पुढे कट केल्या बॉलला यावेळेस डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत मनोज. चेंडूला कव्हर करतील. एक धाव तो आली आहे. दुसऱ्या धावेसाठी आता नकार कळवलाय. फेकी अचूक आहेत. एक धाव एका धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्ड बघायचे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 18 धावा. आणि आता समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. समीकरण असेल 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 78 धावा. तर आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय प्रथमेश जाधव. समोर मात्र अविनाश रामगुडे. वेग ही मात्र प्रथमेश जाधव यांची ओळख सातत्याने राहिली आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव आहे. पुण्याच्या संघनायकाचं मी लक्ष वेधणार आहे. वेळेचं बंधन आहे, वेळेच्या मर्यादा आहेत, त्यामुळे वेळ थोडंसं आपण वेळेकडे लक्ष ठेवायचंय. अविनाश रामगुडे 3 चेंडू आतापर्यंत फेस केले. 2 धावा त्याने बनवल्या. धावफलकावरती 18 धावा आहेत. समोर प्रथमेश. पहिलाच बॉल खोदून काढला हेलिकॉप्टर आणि ते लँड होईल. ही पप्पू रामगुडे यांची स्ट्रेंथ आहे, ही पॉवर आहे आणि ती मनगडी पॉवर दाखवली आहे अविनाश रामगुडे यांनी. सिक्सर. थँक्यू म्हणेल अगदी स्वॅगने स्वागत केलंय. पुन्हा एकदा खेचून मारलाय आणि आता मात्र खेळाडू आहेत परंतु ते प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. थँक्यू डीसे. आणि बा मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त आक्रमण. मला वाटतं सुरुवातीला बर्फ ठेवला आणि त्यानंतरचं मात्र चढवलेलं आक्रमण पाहायला मिळतं अविनाश रामगुडे यांचं. लाखो पाठचा दुसरा षटकार आलाय. 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहे.
सुरुवातीला थोडीशी संतगती पकडली होती, परंतु त्यानंतरच चढवलेलं आक्रमण अविनाश रामगुडे यांचं. प्रथमेश जाधव त्यांचं स्वागत मात्र या आक्रमणाने जरूर केलंय. एक आणि देहुरोडचं क्रिकेट म्हटलं की नेहमी यावेळेस वाईड यॉर्करचा वापर केलाय. थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न अविनाश रामगुडे पहा मैदानामध्ये. हा अनुभव सांगतो ना की ज्यावेळेस तुम्ही ऑफस्टिक सोडली आहे, वाईड लाईन वाढली आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर पंचांसोबत कधी ते जास्त कम्युनिकेशन करत नाही. ही अविनाश रामगुडे यांची खासियत आहे. मेघराजाचं आगमन अविनाश रामगुडे समोर. प्रथमेश पुन्हा एकदा समोर मारलाय. यावेळेस बघायचंय टायमिंग प्रॉपर होईल का, परंतु इथे मैदानामध्ये वीरेंचा प्रयत्न चांगला होता, परंतु अपयशी राहिलाय. या षटकातला हा तिसरा षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय फटका खेळला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता प्रथमेश जाधव यांचा, परंतु त्या दिशेने आला त्याच दिशेला पाठवला अविनाश रामगुडे यांनी. हा हेलिकॉप्टरचा स्ट्रोक. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय, ज्यांच्या वतीने आपण पाहिलं तर विजेत्या संघ मालकासाठी ज्या टू व्हीलर बाईक आपल्याला लाभलेली आहे त्या आदरणीय आणि नेहमीच आदरणीय चषकासाठी त्यांचं नेहमी सहकार्य असतं. गणेश शेठ जुनवणे यांचं देखील आगमन होते. गणेश भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर सर्वांचे लाडके भिसे काका यांचंही सहर्ष स्वागत. अविनाश रामगुडे पुण्यात स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने प्रथमेश जाधव आहेत. 36 धावा स्कोरबोर्ड वरती 1 विकेट गमावली आहे. समोर प्रथमेश जाधव थोडेसे महागडे ठरतायत. आता मात्र पुढे खेचून मारण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन लावलंय. डीप मधून खेळाडू आले, चेंडूला कव्हर करतील. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जाईल. इथे तिसऱ्या क्रमांकाचा आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. पलीकडच्या बाजूला काही प्रेक्षक आपण पाहिलेले तर शेड मध्ये उभे आहेत. त्यांना विनंती आहे तिथे तुम्ही थांबू नका किंवा तिथे थांबले तर बॉल अडणार नाही याची काळजी घ्या. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आपण पाहिलेला तर सीझन मध्ये करतोय. मला वाटतं नितेश तिथे आहेत. विनंती असेल सगळ्यांना, आपण शेडमध्ये जे उभे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर या. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आलेत वीरेन नायनीत. आणि म्हणतात ना क्रिकेट हे वीरेनच्या रक्तामध्ये आहे, कारण वडील आपण पाहिले तर प्रदीप नायनीत अर्थात डॉन फार मोठं क्रिकेट त्यांनी खेळलंय, फार मोठं क्रिकेट खेळतात. आणि त्यांचे चिरंजीव वीरेन सोबत मात्र अविनाश रामगुडे. पहिलाच बॉल होता, यावेळेस शफल झाले, जागा बनवली, चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र थांबणार नाहीये. धावा मिळतील इथे 4. अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. आणि असं म्हणतात ना यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिला आपण स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा आणि तो वीरेने सातत्याने दाखवलाय. पुन्हा एकदा आता मात्र आपल्या बोटांची जादू दाखवायला सुरुवात केली वीरेन आणि त्यांनी. गणेश शेठ जुनवणे यांचा देखील आम्ही विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. तर सुरेशरावजी भिसे काका
यांना विनंती करतो आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय आणि हा सन्मान घेण्यासाठी गणेश शेठ जुनून येतील. या सन्मानाचं स्वागत झालंय षटकाराने. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 47 धावा अविनाश रामगुडे यांच्या नावाचं वादळ मिळेल मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. मिस्टर नॉट आउट आज मात्र आपली पुन्हा एकदा ती बॅटची जादू दाखवतायत. वीरेन आणि एका बाजूने आपण पाहिले गेले तर उभरता सितारा, परंतु दुसऱ्या बाजूने अनुभवाने परिपूर्ण असणे अविनाश रामगुडे. हा बॅटल पाहण्याजोगा रंगणार आहे. आता मात्र बघा एक तेरी तो एक मेरी तो बनतीये, परंतु एशियाच्या मागे आपण पाहिलं तर ऋषी जोरी सर थोडेसे बीट होत आहेत. समोर थर्ड मॅन मध्ये आपण पाहिलं तर मनोज आहेत, त्यांनाही चेंडू चकवा देतोय आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चाललाय. 4 धावेंसाठी हा चौकार. डीजे. तर आपण इथे टाळ्यांचा गजर करूयात. विवेक भाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन टीमचा आपण पाहिलं तर अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. ओ वेगाने टाकल्या बॉल. यावेळेस थोडेसे अगोदरच्या चेंडूवरती थोडेसे फिंगर रोल केले होते, परंतु आता मात्र वेग दाखवला. बॅट आणि पॅड मधलं अंतर कापत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल इथे येतोय. 51 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. बॅटल मात्र थोडासा रंगणार जरूर आहे. खूप लवकर कमिटमेंट झाले आणि आता मात्र बघायचं हा चेंडू इथे डॉट आलाय. वीरेनने मात्र खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकं टाकली आणि या 2 षटकांमध्ये 19 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यानंतरची होणारी मॅच आणि त्या मॅचचा टॉस देखील झालेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दोन्ही टीम्स आपण STC 11 अर्थात समर्थ ट्रेनिंग कंपनी पुणे या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. मैदानाच्या आतमध्ये तर बघायचे महेश नानगुळे. ओहो इथे मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर आहे. हा चेंडू मात्र व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. दीपक पिळगावकर आपण पाहिले गेले तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आणि पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले. तिसऱ्या पंचाकडे रेफरल केलं जाईल. समर्थ ट्रेनिंग कंपनीने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अक्षय येवते, गौरव तरस, दीपक दिंबर हा सगळा जो काही मित्रपरिवार आपण पाहिले गेले तर यंगस्टर दत्तनगर च्या माध्यमातून शुभम कदम असेल, तर इथे आपण पाहिले गेले तर अंपायर कॉल मात्र ठेवला जाणार आहे. कारण बॉलर मध्ये आलाय त्यामुळे रिव्ह्यू तुमचा ग्राह्य पकडला जाणार नाही. बॉलरचा हेड अगदी समोर कॅमेऱ्याच्या समोर आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तिचा सॉफ्ट कॉर्नर म्हणून आपण जरूर तिचा वापर केला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये देखील काही अडथळे जर असतील तर मात्र आपण त्या गोष्टीची देखील बारकाईने अभ्यास करूयात. तर शेवटचे आपण बघायचे आता वैष्णवगुडे समोर अमित. यावेळेस बघायचं आहे उलट दिशेने फटका खेळलाय रिव्हर्स, परंतु तैनात खेळाडू डीप थर्ड मॅन मध्ये एकच धाव. मला वाटतं थोडंसं ऋषी जोरी हेच ना अनुभव त्यांनी मिळवलाय ना की कुठल्या खेळाडूच्या माइंड मध्ये काय सेट आहे, कुठला खेळाडू काय खेळण्याची तयारी दाखवतोय आणि त्या अगोदरच मात्र खेळाडू तिथे डीप मध्ये तैनात केला होता ऋषी जोरी यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदलाव इथे केला जाईल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 43 धावींची गरज. महेश नानगुडे विरुद्ध आपण पाहिलं अविनाश रामगुडे. ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे.
कट करण्याचा प्रयत्न यावेळेस सरळ बॉल मात्र सरळ विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या ते स्थिरावलेली आहे. 53 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. यावर्षी प्रथम क्रमांकासाठी 1,50,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मोठा फटका आहे. अगदी समोर आला, आवाज आला आणि तो आवाज कानाला मंत्र मुग्ध करून देणारा होता. षटकार. इथे पारितोषिक आलंय. अविनाश रामगुडे यांनी जर ही मॅच नॉट आउट जिंकून दिली ना तर विनायक जाधव मित्रपरिवार बोरोली गोराई यांच्या वतीने अविनाश रामगुडे यांच्यासाठी तब्बल 5,555 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. अविनाश रामगुडे यांच्यासाठी बघायचं मिस्टर नॉट आउट पुन्हा एकदा ती भूमिका दाखवणार का. 17 चेंडू फेस केले, 37 बनवल्यात. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. बराचसा बाहेर टाकलेला बॉल होता, तिथे मात्र बघायचं पंचाने आपले हात जमिनीला समांतर केलेत. अतिरिक्त धावी ती आली आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 60 धावा. पुन्हा एकदा खेचून मारलाय आणि मला वाटतं अविनाश रामगुडे सांगत असतील मी ठोकत नाही, मी तोडतो. आणि आज ती तोडफोड फलंदाजी अविनाश रामगुडे यांची. षटकार. थँक्यू डीजे. अविनाश रामगुडे यांचं टायमिंग, अविनाश रामगुडे यांचं एलिमिनेशन, अविनाश रामगुडे यांचं हेड अँड आय कोऑर्डिनेशन काय जबरदस्त राहिलंय. आणि त्याने सांगितलं थोडा वेळ माझ्यासोबत मी दुखापतीने थोडासा झुंजत होतो, वक्त ने थोडासा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. आजही ती दहशत आहे, आजही तो दरारा त्याच्याकडे आहे. एक धावाली, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 68. धावा. पुढे यावेळेस वेगाने टाकलेला बॉल, तिथे मात्र चेंडू थोडासा खाली राहिलाय. महेश नानगुडे आपण पाहिले गेले तर थोडेसे स्वतःवरती निराश होताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती 68 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आपण पाहिले गेले तर जिंकण्यासाठी बनवायचे आहेत आता मात्र 28 धावा. एव्हा यानंतरची होणारी जी मॅच आहे त्या दोन्ही संघांना विनंती, आपण तुमचा वॉर्मअप असेल तुम्ही मैदानाच्या बाहेरच करायचं. मैदानामध्ये तुम्ही पोहोचले की थेट फिल्डिंग लावायची आहे. कुठल्याही प्रकारचं विकेटवरती खेळायचं नाही, कुठल्या प्रकारचं विकेटवरती तुम्ही सराव करायचं नाहीये, याची तुम्ही दक्षता घ्या. या सूचना तुम्हाला वारंवार होणार नाहीये, कारण आयोजकाचा एकच प्रयत्न आहे की प्रत्येक सामना आपल्याला 7 षटकाचा खेळवता येईल, हा आपला प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 68 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो आपण संपर्क साधायचा. यानंतरची होणारी मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन प्रथमेश जाधव गोलंदाजीसाठी अगोदरच थोडासा माइंडसेट बनवला होता. यावेळेस अमित तांबे यांनी ऑप्टिकच्या बाहेर गेले आणि तिथे मात्र त्याला फॉलो करत असताना प्रथमेश जाधव यांनी सांगितलं हा विकेटच्या बाहेरचा चेंडू आहे आणि मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सागर बोथ यांनी सांगितलं नो बॉल, फ्रीट ऑन. 69 धावा आहेत. अमित तांबे यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय, उंच गेलाय, लांब गेलाय का, फ्री हिट आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. तोफा आहे, तो तोफा कबूल आहे सांगितलं अमित तांबे यांनी. सिक्सर. डीजे आणि इथे मात्र षटकार खेचलाय. अमितच्या बॅटमधून आपण पाहिले गेले तर आलेला षटकार 75 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा फॉलो करत असताना मात्र पाहायला मिळाले वाईड लाईन वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यशाच्या मागे महेश नानगुडे संघनायकाच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय त्यांना. एखादा फिनिक्स पक्षाप्रमाणे मात्र भरारी घेणारा आपण महेश नानगुडे यांना पाहिलंय. प्रथमेश जाधव वेग आहे याच्याकडे. आता मात्र फक्त मनगटी पावर दाखवली आहे. मला वाटतं अविनाश रामगुडे सांगत असेल देर से आहे लेकिन दुरुस्त आहे.
हा षटकार आहे. थँक्यू डीजे. फक्त मी म्हणेल वेग होता आणि वेगाला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेस केलं. फक्त बॅटचा फेस ओपन केला, षटकार खेचलाय. क्रॉस गेले खेळण्यासाठी. हा चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये बघायचंय. डॉट आलाय. धावफलका एका मात्र वेगाने पुढे चाललेले. धावफलकावरती 81 धावा आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिले. 15 अजून बनवायचे आहेत. हे 2 चेंडू या डावातले अतिशय महत्वाचे असतील. सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर हे 2 चेंडू चांगले टाकावे लागले. परंतु शॉर्ट कव्हर्स मध्ये खेळाडू थोडेसे फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यावेळेस घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय थोडासा बदलाव आणि धावफलक आता मात्र चाललाय 84 वरती. शेवटचे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 बनवायचे आहेत. 7 चेंडू 12 धावा, 12 धावा 7 चेंडू. प्रथमेश पुन्हा एकदा उजव्या हाताने. त्यावेळेस बॅटची एज होती. वा 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 वा, काय क्षेत्ररक्षण आहे इथे. ऋषी जोरी पहा मित्रांनो, याच फिल्डिंग साठी देखील त्यांना ओळखलं जातं. परंतु हे प्रयत्न आवडला असेल ना तर ऋषी जोरी सरांसाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाही. आज सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या नेत्राची पारणं फेडली आहेत. खूप चांगलं संघासाठी धावा त्यांनी वाचवल्या, संघासाठी चौकार वाचवलाय. त्यांना माहिती मॅच किती महत्वाची होती. पण आता स्क्रीनवरती आपण बघूयात. बॅटचा आवाज होता परंतु अक्षरशः स्वतःचं शरीर झोकून दिलं इथे ऋषी जोरी यांनी. काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नानगुडेच्या हाताला मात्र जरूर चेंडू थोडासा चाटून गेला परंतु ऋषी जोरी तिथे मात्र क्विक होते. आणि बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो ना 85 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. संभाजी भाऊ, नेहमी प्रश्न असतो की थर्ड मॅन गलीमध्ये मात्र जे खेळाडू आपण पाहिले थोडेसे सैल असतात त्यांना तिथे लपवण्याचं काम असतं. पण ऋषी जोरी सर सांगतायत की नाही, मी त्यातला नाहीये. कारण असे झेल, असे कॅच, असे फिल्डिंग यासाठी मला तर ओळखलं जातं टीम मध्ये. माझा अनुभव माझ्या टीमसाठी नेहमी महत्वाचा असतो. आता बघायचंय 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. मनोज साठे पुन्हा एकदा ऋषी जोरी यांच्यासाठी नेहमी ट्रम्प कार्ड ठरलेलं हा खेळाडू पुन्हा एकदा ते काम करणार का. समोर मात्र अमित तांबे, दुसऱ्या बाजूने अविनाश रामगुडे. 20 चेंडू खेळत 45 बनवलेले आहेत. संघाची जबाबदारी मात्र अविनाश रामगुडे यांनी आपल्या खांद्यावरती जरूर घेतली. अमित तांबेने मात्र थोडेसे लेट आले परंतु त्यांनी जे 2 षटकार खेचले ना पूर्णपणे आपण पाहिले तर अविनाश रामगुडेचा कॉन्फिडन्स वाढवणारे षटकार होते. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. मनोज आले आणि त्याने सांगितलंय सामना अजून संपलेला नाहीये. विकेट. तर मैदानाच्या मध्ये बघायचंय विकेट तर आली आहे आणि बऱ्याच वेळा मला उमेश भाई ती चर्चा असते कोण आलाय तर तो देवरोडचा हार्दिक पांड्या हितेश नडार आलाय. आणि हितेश नडार मैदानामध्ये दाखल होतो. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. ज्या पावसाळी क्रिकेटला हितेशला नाव दिलं, ज्या पावसाळी रबर बॉलने, ज्या आझादी चषकाने हितेशला पुढे आणलं, ज्या हितेशची ओळख या मैदानाने मात्र करून दिली, त्याच मैदानावरती दाखल होतोय हितेश नडार. बघायचे आज देवरोडचा हार्दिक पांड्या कशा प्रकारे काम करणार. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता मैदानाच्या आतमध्ये 5 आणि 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 11 धावा. हितेश नडार मैदानाच्या मध्ये बघायचं स्ट्रायकिंग एंडला. समोर मनोज. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिल्याच बॉल पाय टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल इथे घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का. घेतलीये. दुसऱ्या धावेचा एक कॉल होता. 2 धावा तिथे यशस्वीपणे घेतल्या जातील. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता मैदानाच्या आतमध्ये 4 आणि जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत त्या 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. हितेश नडार आज स्वतःला सिद्ध करावा लागेल. मनोज साठे स्वतःला सिद्ध करावा लागेल कारण इथे संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. कमबॅक तर करायचं दोन्ही खेळाडूंना. तर कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये असेल मनोज साठे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे जरूर मैदानाच्या मध्ये केला जातोय. गोलंदाज तयार. तयार मनोज. खेचून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस टप्पा पडलाय. बाहेरच्या दिशेने चेंडू चाललाय आणि हा चेंडू मात्र इथे डॉट आलाय. बघायचंय मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. 9 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत.
कमबॅक करायचंय, कमबॅक करण्याच्या तयारीने निघालाय मनोज साठे. समोर हितेश नडार. आई खेळाडू काही कमी नाहीये. अकुटाप्याचा बॉल बॅकच्या आतल्या बाजूची कडा होती. यष्टाच्या मागे महेश नानगुडीची चतुराई पाहायला मिळाली आहे. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे चालली धावफलकावरती 88. 2 चेंडू 8 धावा. काय मॅच रंगली आहे. समोर मात्र अविनाश रामगुडे 20 चेंडू खेळले 45 बनवल्या. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे. कमबॅक जबरदस्त राहिले मनोज साठे यांचं. धावेला ब्रेक लावण्याचं काम इथे केलंय. हेच असतं ना हुकमी एक्क्याचं काम. हेच असतं ना ज्यावेळेस तुमचा संघ अडचणीत असतो, ज्यावेळेस तुमचा संघ संकटात असतो, ज्यावेळेस तुमचा संघ पराभवाच्या खाईमध्ये उभा असतो आणि त्याच वेळेस तुम्ही अशा खेळाडूचा वापर करता. त्याच वेळेस मात्र तुम्ही त्याला श्रीकृष्ण म्हणून आपल्या संघासाठी घेऊन येता. आणि आज बघायचंय ती जबाबदारी मनोज साठे यांच्या नावावरती ठेवली आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला तो वेळेकडे लक्ष ठेवायचंय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मला वाटतं अविनाश रामगुडे यांनी खूप चांगल्या प्रकारचं बॅटिंग केली. अविनाश रामगुडे खूप चांगला स्टार्ट दिला, संघाला सावरण्याचं काम केले. आता 2 चेंडू 8ची गरज. मनोज विरुद्ध अविनाश रामगुडे. पहिलाच बॉल पायात टाकलाय. याही वेळेस मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. ओ इथे मात्र थोडीशी गडबड होण्याचे चान्सेस होते, परंतु अविनाश रामगुडे मैदानाच्या आतमध्ये आता धावबाच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळालेत. शेवटचा 1 चेंडू आणि आता 8 धावींची गरज. मनोज साठे हुकमी एक्क्याचं काम करत असताना, ट्रम्प कार्ड म्हणून असताना काम करत असताना. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अक्षरशः बॅट आणि पॅड मधलं अंतर कापत मात्र हा चेंडू सरळ विकेट कीपरकडे जाताना पाहायला मिळाले. अविनाश रामगुडे यांनी देखील प्रयत्न केला जरूर तिथे धाव घेण्याचा, परंतु ते अपयशी राहिले. समोर मात्र आता हितेश नडार. 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. एका चेंडूमध्ये बनवायच्या त्या 8 धावा आणि एका चेंडूमध्ये 8 धावा कशा प्रकारे आता मात्र बघायचंय बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. एकंदरीत आपण पाहिलं तर क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की कधी काय होईल, कारण एका चेंडूमध्ये 6 होतात, एका चेंडूमध्ये 10 होतात, एका चेंडूमध्ये 12 झाल्यात, एका चेंडूमध्ये 18 झाल्यात. आणि क्रिकेटचा इतिहास जर तपासला तर एका चेंडूमध्ये 286 चा इतिहास आहे. 1 चेंडू. मनोज साठे पुण्याला तयार. यावेळेस हेलिकॉप्टर, परंतु मॅच जिंकून दिली यावेळेस मनोज साठेने. त्याने सांगितलंय जमीर जिंदारक कबीर जिंदारक सुलतान भी बन जाएगा, दिल में फकीर जिंदारक. आणि आज काय गोलंदाजी केली आहे मनोज साठे यांनी. अक्षरशः संघाला पराभवाच्या खाईतून खेचून आणलं. संघाला विजयाचा झेंडा रोवून दिलाय मनोज साठे. जबरदस्त गेम. रिश्ते में तो तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह. थँक्यू डीजे. तर आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे जाणार आहोत. सामनावीर पुरस्काराकडे जातोय आणि मॅन ऑफ द मॅच हा खिताब जाईल. तर मला वाटतं नाव सांगायची गरज नाहीये. मॅच विनर मनोज साठे ठरतोय या मॅचचा हिरो. तर मनोज साठे या, आपण मैदानाच्या बाहेर जाऊ नका विनंती असेल. आपण लगेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. यानंतरची देखील होणारी मॅच समर्थ ट्रेंडिंग कंपनी, तुम्हाला विनंती असेल की आपण लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ तुम्ही घ्यायचा नाहीये. मुख्य व्यासपीठ आझादी चषकाचं आपण पाहिलं तर भव्य दिव्य व्यासपीठ आणि ज्यांनी आपण पाहिलं या स्पर्धेसाठी विजेत्या संघ मालकारी 2 व्हीलर बाईक ज्यांनी सौजन्य केलेली आहे ते गणेश जुनवणे आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सुरेशरावजी भिसे अगदी गजबजलेला व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतो आणि यंगस्टरचे उभरते सितारे आज मुख्य व्यासपीठावरती आहेत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देतोय अक्षय येवते आणि त्याचबरोबरीने गणेश भाऊ जुनवणे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण हा पुरस्कार देण्यासाठी. या मॅन ऑफ द मॅच आहेत मनोज साठे. तर मनोज भाऊ या, चला फिल्डिंग लावून घ्या. समर्थ ट्रेंडिंग कंपनी टीम, मैदान आपल्याला मोकळे ठेवायचं नाहीये जेणेकरून सगळे सामने